नाशिक इथं 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळाव्याचे वेळापत्रक जाहीर। गुन्ह्यांची उकल लवकर होण्यासाठी तपासातील न्यायवैद्यक शास्त्राचं महत्त्व प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अभियानाची घोषणा। तपासात संशयाला वाव राहू नये या दृष्टीनं न्यायवैद्यक शास्त्राच्या माध्यमातून फौजदारी न्याय व्यवस्था तर्कावर नाही तर पुराव्यावर आधारित बनवणार केंद्रीय गृहमंत्री। तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणामुळे छुपी युद्ध आणि अस्थिरता वाढली आहे। या आव्हानावर मात करण्यासाठी सीडीएस अनिल चौहान यांचा संरक्षणासंबंधित 4 स्तंभांवर भर। देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात उद्घाटन। प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं तत्परतेनं निवारण करावं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। भारतीय लष्कराकडून पोखरण बबिना फील्ड फायरिंग रेंजसह देशभरातील प्रमुख ठिकाणी पुढील पिढीच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या चाचण्या। चीन आशियातील वर्चस्ववादी शक्ती बनण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पात्रता फेरीतली दुसरी लढत। आजचा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरोधात विजेतेपदासाठी खेळणार।